नमस्कार मित्रांनो. आपण सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहे. आणि या चालू घडामोडीमध्ये मित्रांनो आपण काय केलं तर 300 प्लस आपल्याकडे पॉईंट आहेत पूर्ण महिन्याचे. त्यामध्ये आपण टोटल महाराष्ट्राच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ, नियुक्त्या, पुरस्कार वगैरे सगळं काही आपण कव्हर केलेलं आहे. त्याची PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. PDF साठी तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअप करा. ठीक आहे मित्रांनो, तर चला आपण चालू करूया. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आपली पहिली घडामोडी आहे 67वा रॅमन मॅक 67वा रॅमन मॅक्सेस जो पुरस्कार आहे. तर तो पुरस्कार आपल्या भारतातल्या एज्युकेटिव्ह ग्लोबल ही एक भारतीय संस्था आहे. या संस्थेला मिळालेला आहे. ही भारतीय पहिली संस्था जी होती ती ठरलेली. या संस्थेचे जे संस्थापक आहेत ते तर त्यांचं नाव आहे सफीना हुसेन. आणि त्यांनी याची सुरुवात जी तर राजस्थानातून केली होती 2007ला. त्या त्या संस्थेचा उद्देश काय आहे तर मुलींचा शिक्षणात सहभाग करणे व तो सहभाग टिकून ठेवणे यासाठी ही संस्था जी आहे तर ती कार्य करते. ठीक आहे. याबद्दल तुम्हाला इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही ही रीड केली की तुमचं पॉईंटच क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपल्या दुसरी जी न्यूज आहे तर जागतिक शांतता निर्देशांक. तर भारत जो आहे तर तो जागतिक शांतता निर्देशांक मध्ये 115व्या स्थानी आहे. आणि सिंगापूर जो आहे तर तो पहिल्या स्थानी येतो. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरी न्यूज आहे आपली भारतीय रेल्वे व भारतीय स्टेट बँक मध्ये सामंजस्य करार जो आहे तर तो झालेला आहे. भारतीय रेल्वेने SBI सोबत जो आहे तर तो हा करार केलेला आहे. कराराचा उद्देश काय आहे तर रेल्वेचे जे कर्मचारी आहे यांच्या कल्याणासाठी जे काही विविध विमे आहेत तर त्या विम्याचा लाभ वाढवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे मृत्यू विमा, अपंगत्व आलं त्यावर विमा वाढ जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने SBI सोबत हा करार केलेला आहे. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे भगवान श्रीराम यांच्या 51 फूट उंच मूर्तीचे उद्घाटन जे आहे ते कॅनडा देशात करण्यात आलेले आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्या आणि त्याची उंची सुद्धा माहिती असू द्या. त्यानंतर लाडो लक्ष्मी योजना. ही जी योजना आहे मित्रांनो तर ही हरियाणा सरकारने सुरू केलेली आहे. आणि या अंतर्गत महिलांना 2100 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा हरियाणा सरकारने केलेली आहे. त्यानंतर स्क्रोप प्रख्यात पुरस्कार. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला पर्यावरण उत्कृष्ट आणि शाश्वत श्रेणीमध्ये स्कोप पुरस्कार मिळाला. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ला महिला सशक्तीकरण श्रेणीत स्कोप पुरस्कार मिळाला. हे दोन गोष्टी माहिती असू द्या, एक्झामला येऊ शकतात. त्यानंतर भारत पे व युनिटी बँक भागीदारी. भारत पे व युनिटी बँकने मिळून रुपे नेटवर्कवर EMI आधारित भारत पे क्रेडिट कार्ड जे आहे तर ते सुरू केलेले आहे. म्हणजे EMI आधारित क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिलीच भारतीय बँक कोणती असणार आहे तर युनिटी बँक असणार आहे. आणि त्यांनी हे रुपे नेटवर्कवर केलेलं आहे. ठीक आहे. भारत भारत पे क्रेडिट कार्ड. त्यानंतर सेफ्टी सिटी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नारी 2025 रिपोर्टनुसार नागालँड राज्यातील कोहिमा जे शहर आहे मित्रांनो तर हे शहर सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर गुजरातमधील चरगेसी टोल प्लाझा हा देशातील पहिला बॅरियर फ्री टोल प्लाझा ठरला आहे. या टोलवर मल्टी लेन फ्री फ्लो प्रणालीची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. ज्यामुळे प्रवाशांना टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तर याच्यासाठी जे मित्रांनो तर जी काही आपली NHA आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी जी आहे तर त्यांनी ICICI बँकेसोबत करार केला आणि 25 देशभरात 25 टोल प्लाझामध्ये ही जी प्रणाली आहे तर ही प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केलेले आहे. तर ही सगळ्यात पहिली याची अंमलबजावणी कुठे झाली तर गुजरात राज्यामध्ये झाली. ठीक आहे. त्यानंतर टोल फ्री नंबर 112. हा जो 112 नंबर आहे तर हा गुजरातमध्ये सुरू केलाय, अमित शहा यांनी केलाय. हा जनरक्षक टोल फ्री नंबर आहे. हा लॉन्च त्यांनी केला. याचा उद्देश काय आहे तर नागरिकांच्या त्वरित आपत्कालीन सुरक्षेसाठी 112 जनरक्षक टोल फ्री नंबर गुजरातमध्ये लॉन्च केला. जसं की आता आपल्याला ॲम्ब्युलन्ससाठी 103, त्यानंतर 102, 100 असे काही आपत्कालीन नंबर होते तर आता ते नाही ठेवता त्यांनी फक्त 112च नंबर ठेवला. या नंबरवरच सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या त्वरित मिळतील.
त्यानंतर डिजी लॉकर आणि ई गव्हर्नमेंट सेवांचे एकत्रीकरण झाले. तर मित्रांनो, डिजी लॉकर आणि ई गव्हर्नमेंट सेवा त्यांचे एकत्रीकरण केले. कोणी केले तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने केले. ठीक आहे. आणि या सेवा आता ई जिल्हा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. आणि या एकत्रीकरणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक 254 प्रकारच्या सेवा ज्या आहेत तर नागरिकांना ऑनलाईन मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, आपली 12वी जी न्यूज आहे तर ती आहे 15वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद. तर भारत जपानची वार्षिक शिखर परिषद जी आहे तर ती 29-30 ऑगस्ट रोजी जपानच्या टोकियो शहरात पार पडली. आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेची थीम आहे सुरक्षा आणि समृद्धीसाठी पुढील पिढीसाठी भागीदारी. यामध्येच जपानने घोषणा केली की पुढील दशकात 10 ट्रिलियन म्हणजे 60,000 कोटी गुंतवणूक जी आहे तर ती भारतात करणार आहे. आणि या दौऱ्यादरम्यान आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जपान दौऱ्यादरम्यान दारुमा भाऊली ची भेट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला पॉईंट नंबर 13 आहे स्वदेशी टेम्पर्ड ग्लास. उत्तर प्रदेशातील नोएडा शहरामध्ये भारताची पहिली स्वदेशी टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा जी आहे तर ती सुरू करण्यात आली. ज्यामुळे मोबाईलसाठी ग्लास आता भारतात तयार केले जाईल. याचे उद्घाटन जे आहे तर ते अश्विन वैष्णव यांनी केले. चीनच्या तिओजिन शहरात आयोजित एससीओ शिखर परिषदेत नरेंद्र मोदी उपस्थित होते. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर अर्जुन ड्रोन. अर्जुन ड्रोन काय आहे मित्रांनो, तर हे जे ड्रोन आहे हे ड्रोन कृषी क्षेत्रासाठी बनवणार आहे. कोण बनवणार आहे तर प्राईमा एरोस्पेस जालना येथे हे ड्रोन जे आहे तर ते बनवण्यात येणार आहे. आणि हे ड्रोन जे आहे तर हे कोणत्या पोर्टलवर यासाठी प्राईमा एरोस्पेसने सलाम किसान नावाचे पोर्टल जे आहे तर ते लॉन्च केलेले आहे. हे लक्षात असू द्या, म्हणजे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये हे ड्रोन बनत आहे. त्यानंतर पट उत्सव. जम्मू काश्मीरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर NCERTचा 65वा स्थापना दिन. NCERTने स्थापना दिनाच्या दिवशी बालवाटिका टीव्ही चॅनल, त्यानंतर दीक्षा 2.0 आणि 2.0 असं आहे ते. त्यानंतर प्रशस्त 2.0 पोर्टल सुरू केले. ठीक आहे. तर NCERTने बालवाटिका चॅनल, दीक्षा दीक्षाची सेकंड आवृत्ती आणि प्रशस्तची सेकंड आवृत्ती पोर्टलचे तर ती सुरू केले. तर दीक्षाची सेकंड आवृत्ती म्हणजे काय आहे? दीक्षा म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. हे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर 12 भाषेत हा जो प्लॅटफॉर्म आहे तर हा उपलब्ध आहे. दीक्षा पोर्टलचा मुख्य उद्देश म्हणजे डिजिटल माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देणे. त्यानंतर आपला पॉईंट नंबर 18 आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन जे आहे तर ते 17 वर्षानंतर दिल्लीत करण्यात येणार. त्यानंतर पोस्ट विभाग व पर्यावरण प्रणाली संशोधन संस्था जी आहे आपली ESRI प्रायव्हेट लिमिटेड इंडिया ही एक कंपनी. तर ह्या कंपनीसोबत करार केलेला आहे पोस्ट विभागाने. तर हा करार कशासाठी केला तर DGPच्या अधिक अचूक सेवेकरिता पोस्ट विभागाने ESRI इंडिया सोबत सामंजस्य करार जो येतो तो केलेला आहे. ESRI चा फुल फॉर्म जो येतो तो आहे इन्व्हायरमेंटल सिस्टम रिसर्च इन्स्टिट्यूट. त्यानंतर पॉईंट नंबर 20 आहे मित्रांनो, मास्टर कार्ड इन प्रोसेस आणि मास्टर कार्ड यांनी भागीदारी केली. तर ही भागीदारी कशासाठी तर आंतरराष्ट्रीय पेमेंट सेवेकरिता मास्टर व इन्फोसिस कंपनीने भागीदारी केलेली आहे. त्यानंतर सराव मैत्री, एक्सरसाइज मैत्री आपण त्याला म्हणतो. भारत आणि थायलंडमध्ये हा या वर्षीची 14वी आवृत्ती होती. ही जी आवृत्ती आहे लष्कराची तर ही उमराई मेघालय येथे पार पडली. त्यानंतर सराव युद्ध अभ्यास. भारत व अमेरिकामध्ये मधला हा सराव आहे. या वर्षीची 21वी आवृत्तीची आहे तर ती अमेरिकेच्या अल्कासा शहराची आहे तर ती पार पडली. जागतिक नारळ दिवस 2 सप्टेंबर. त्यानंतर अन्नपूर्णा योजना. कर्नाटक सरकारने सफाई कर्मचाऱ्यासाठी ही अन्नपूर्णा योजनाची तर ती चालू केली. त्यानंतर पॉईंट नंबर 25 आहे मित्रांनो, IIT हैदराबाद व आर्मी ट्रेनिंग कमांड शिमला भागीदारी. तर IIT हैदराबादने आर्मी ट्रेनिंग कमांड जे आहे शिमलाचं यांच्यासोबत भागीदारी केली. या भागीदारी करण्याचा
या भागीदारीमध्ये यांनी काय केलं तर एक उत्कृष्ट केंद्र जे आहे तर ते सुरू केलं. त्या केंद्राचं नाव आहे विग्रह. ठीक आहे. त्याचा उद्देश काय असणार आहे विग्रहाचा? सैन्य प्रशिक्षण आणि विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने जे आहेत तर ती उपलब्ध करणे. विग्रहाचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे, तुम्ही तो रीड करून घ्या. त्यानंतर आपला पॉईंट नंबर 26 आहे, फुजेरा ग्लोबल चेस सुपरस्टार. तर दुबई येथे फुजेरा ग्लोबल चेस चॅम्पियनशिप स्पर्धा जी होती ती पार पडली. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रणव व्यंकटेशन ने प्रथम क्रमांक मिळवून जो आहे तर तो फुजेरा ग्लोबल सुपरस्टारचा किताब जिंकला. त्यानंतर जीविका क्रेडिट सहकारी संघ, पंतप्रधान मोदी यांनी बिहार येथे जीविका निधी सहकारी संघ लिमिटेडचे उद्घाटन केले. याचा उद्देश असणार आहे मित्रांनो, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समुदायांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी स्थापन केले गेलेले एक सहकारी संघ आहे हा जीविका क्रेडिट सहकारी संघ. पुढं स्थापन केला तर बिहारमध्ये याचं उद्घाटन केलं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला 28वा, पॉवर ऑफ सायबेरिया टू करार. तर पॉवर ऑफ सायबेरिया टू हा करार कोणत्या देशामध्ये झाला तर रशिया आणि चीन या दोन देशात झाला. करार कशासाठी झाला तर गॅस पाईपलाईन बनवण्यासाठी हा करार झाला. त्यानंतर टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि मर्क भागीदारी. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मर्क इलेक्ट्रॉनिक्स यांनी 2 सप्टेंबर रोजी धोलेरा गुजरात येथे भारतातले पहिले सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. ठीक आहे. तर हे भारतातलं पहिले सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट असणार आहे. हे सुरू होणार आहे धोलेरा गुजरात येथे. भागीदारी केलेली आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि मर्क इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 30 आहे, तर भारत व अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण याच्या प्रमुखपदी रजत पुनानी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पॉईंट नंबर 31 आहे, लैंगिक समानता ब्रँड अभ्यास. तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी संस्थेने कृती सेनन जी अभिनेत्री आहे तर यांची लैंगिक समानतेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. कॅबिनेटने महत्त्वपूर्ण खनिजाच्या पुनर्वापरासाठी 1500 करोड रुपयाची योजना सुरू केली. त्यानंतर ड्रीम टू डेमो, एसबीआयने चेन्नई येथे पहिल्यांदा स्टार्टअप चिप फेस्ट ड्रीम टू डेमोचे आयोजन केले. स्टार्टअप चिप फेस्ट म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या काही नवीन स्टार्टअप कंपन्या आहेत तर ह्या स्टार्टअप कंपन्यासाठी एक कार्यक्रम आहे. म्हणजे जे नवीन उद्योजक आहे तर ते त्यांच्या आयडिया प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस गुंतवणूकदारांसमोर जे तर ते सादर करतात ड्रीम टू डेमोद्वारे. कोणी सुरू केला? एसबीआयने चेन्नईमध्ये. पॉईंट नंबर 74 आहे, पूर्वोत्तर विमान शिखर संमेलन अरुणाचल प्रदेश येथे पार पडले. त्यानंतर सरस आजीविका मेळा, या वर्षीचा 27वा सरस आजीविका जो मेळा आहे मित्रांनो, तर हा ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे दिल्ली येथे पार पडला. याची थीम होती मित्रांनो, लखपती दिदींची घडण. म्हणजे गावातील महिलांना आत्मनिर्भर करून त्यांना लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवून देणे. त्यानंतर पॉईंट नंबर 36 आहे, विंद्रावणी वस्त्र. वृंदावनी जे वस्त्र आहे मित्रांनो, हे 16व्या शतकातील एक ऐतिहासिक रेशमी वस्त्र आहे आणि हे वस्त्र ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. ब्रिटिश म्युझियमने या वस्त्राला भारताला कर्जावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे जे वस्त्र आहे तर हे 2027 मध्ये 18 महिन्यासाठी आसाम राज्यात प्रदर्शित म्हणजे करण्यात येणार आहे. हे जे वस्त्र आहे मित्रांनो, वृंदावनी वस्त्र, तर हे नागपूरच्या वृंदावन मंदिराशी संबंधित आहे. लक्षात असू द्या पॉईंट. त्यानंतर पॉईंट नंबर 37 आहे, व्हर्च्युअल नॉलेज पोर्टल. म्हणजे भारतातील पहिला गिधाड ज्ञान पोर्टल. तर हे गिधाड ज्ञान पोर्टल जे आहे तर हे आसाममध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर पॉईंट नंबर 38 आहे, भारताच्या मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथील सिंगापूर आधारित जे बंदर आहे, सिंगापूर आधारित बंदर मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन 4 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ठीक आहे. ते व्हर्च्युअली करण्यात आले. रॉयल भूतान बुद्ध मंदिर. तर बिहारमधील राजगीर शहरामध्ये 5 सप्टेंबर रोजी रॉयल भूतान बुद्ध मंदिर या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. याच्यासाठी भूतानचे पंतप्रधान हे उपस्थित होते. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू आणि भूतान राज्य संघाचे मुख्य बौद्ध भिक्षू जे खेपो हे सुद्धा उपस्थित होते.
फर्स्ट वर्ल्ड युथ स्कॅबल विनर माधव गोपाल कामत यांनी 2025च्या वर्ल्ड युथ स्कॅबल चॅम्पियनशिप मध्ये ऐतिहासिक विजय मिळवलाय. आणि दिल्लीतील 14 वर्षीय माधव या स्पर्धेचे पहिले भारतीय विजेते ठरले. या स्पर्धेचे आयोजन मलेशियामध्ये झाले होते. त्यानंतर पॉईंट नंबर 41 आहे मित्रांनो, हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क. जागतिक हेल्थ एआय रेग्युलेटरी नेटवर्क मध्ये भारताने 4 सप्टेंबर रोजी पायनियर कंट्री म्हणून प्रवेश केलेला आहे. ठीक आहे. तर भारत हा हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क मध्ये सामील होणारा तिसरा देश बनलेला आहे. तिसरा पायनियर कंट्री बनलेला आहे. ठीक आहे. त्याचा उद्देश काय आहे मित्रांनो? याच्यात प्रवेश करायचा हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क मध्ये, तर आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी. पॉईंट नंबर 42 आहे मित्रांनो, नेपाळने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यासारख्या 26 सोशल मीडियाचे ऍप्लिकेशन बॅन केले. म्हणून नेपाळच्या नागरिकांनी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन केले. याबद्दल आपण मोठी पण न्यूज घेतलेली पुढे आहे ती, त्याबद्दल आपण बघूया पुढे. त्यानंतर पॉईंट नंबर 43 आहे, द चोला टायगर्स अवेंजर्स ऑफ सोमनाथ. हे जे पुस्तक आहे मित्रांनो, तर हे अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचे लेखक हे लक्षात असू द्या. त्यानंतर युनिफाईड रेरा पोर्टल. केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी रिअल इस्टेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एकीकृत रेरा पोर्टल, युनिफाईड रेरा पोर्टल लॉन्च केले. या पोर्टल लॉन्च करण्याचा उद्देश आहे तर देशभरातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशातील रिअल इस्टेट प्रकल्पाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. रेराचा फुल फॉर्म अशी माहिती असू द्या, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट. त्यानंतर पॉईंट नंबर 45 आहे, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, जे अलोक आराध्य होते, हे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. म्हणून आता बॉम्बेचे उच्च न्यायालयापदी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आलेले. हे आधी कोणत्या राज्याचे न्यायाधीश होते हे पण माहिती करून घ्या. हरित हायड्रोजन प्रकल्प. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी तमिळनाडूच्या तुतीकोरिन येथील व्हीओ चिदंबरनार बंदरात हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. तर याचा उद्देश काय आहे मित्रांनो? हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला, तर तमिळनाडूच्या तुतीकोरीन येथील व्हीओ चिदंबरनार चिदंबरनार बंदरात. त्याचा उद्देश आहे बंदर भागातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सिस्टमसाठी हरित हायड्रोजन वापरणे. त्यानंतर ग्रीन हायड्रोजन आर एन डी संमेलन. ग्रीन हायड्रोजन आर एन डीच्या पहिल्या वार्षिक संमेलनाचे आयोजन 11 ते 12 सप्टेंबर रोजी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे करण्यात आले. इथं काही टायपिंग मिस्टेक झालेली आहे थोडी. त्यानंतर मित्रांनो, पुलसेकर पट्टिनम स्पेस स्पोर्ट म्हणजे इस्रोचे दुसरे उपग्रह प्रक्षेपित करण्याचे केंद्र. इस्रो आतापर्यंत श्रीहरिकोटा इथून जे आहे तर उपग्रह प्रक्षेपित करतो, पण आता इस्रोने दुसरे प्रक्षेपित केंद्र म्हणजे दुसरे उपग्रह प्रक्षेपित केंद्र जे आहे तर ते म्हणजे त्याचं काम चालू आहे. आणि हे जे केंद्र आहे तर हे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल. तर हे जे स्पेस पोर्ट आहे कुठं असणार आहे, उपग्रह प्रक्षेपित केंद्र, तर कुलसेक्रीपट्टिनम तमिळनाडू येथे असणार आहे. आणि जे श्रीहरिकोटा आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर विक्रमादित्य वैद्यकीय घड्याळ. मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय घड्याळ व त्याचे मोबाईल ॲप जे आहे तर ते लॉन्च केले. त्यानंतर हे जे घड्याळ आहे तर हे उज्जैन शहरातील जंतर मंतर या ठिकाणी आहे. रामा सुब्रमण्यम गांधी येस बँकेचे चेअरमनपदी यांची निवड करण्यात आली. त्यानंतर लेविस ब्रँड अँबॅसेडर, एक अमेरिकन जीन्स ब्रँड आहे. तर हा जो लेविस ब्रँड आहे तर हा अमेरिकन जीन्स ब्रँड आहे. आणि याच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून आलिया भट यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर अमेरिकन फुटवेअर ब्रँड स्केचर्स. अमेरिकेचा जो फुटवेअर ब्रँड आहे स्केचर्स, तर याच्या ब्रँड अँबॅसेडरपदी जे भारताचे गोलंदाज आहे मोहम्मद सिराज यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आली. त्यानंतर फिडे वर्ल्ड कप 2025 चे आयोजन 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 मध्ये गोवा येथे केले जाईल. फिडे वर्ल्ड कप. त्यानंतर शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो आपल्याला माहिती आहे, पण या वर्षीची थीम लक्षात असू द्या, इन्स्पायरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ लर्नर्स. त्यानंतर साऊथ कोरियाने शाळेत मोबाईलवर बंदी कायदा जो लागू केला.
त्यानंतर ऑपरेशन संस्कार, राजस्थान पोलिसांनी ऑपरेशन संस्कार जे आहे ते सुरू केले. पॉईंट लक्षात असू द्या कोणतं, राजस्थान ऑफ पोलीस. ज्याचा उद्देश आहे मित्रांनो, सोशल मीडियावर गुन्हेगारीचे महिमामंडळ करणाऱ्या तरुण गँग्स विरुद्ध कारवाई करणे. पॉईंट नंबर 57 आहे, पहिली शहरी वाहतूक रोपवे. काशी रोपवे ही फक्त पर्यटकासाठी नाही तर रोजच्या प्रवासीकरता वापरण्यासाठी मंजुरी झालेली आहे. म्हणजे भारतातील पहिली वाहतूक रोपवे कोणती असणार आहे तर काशी रोपवे, वाराणसी आहे, ते लक्षात असू द्या. तृतीयपंथी शिक्षण, बारावीत शिकत असलेली काव्या सहा हिने तृतीयपंथी बद्दलची माहिती NCERT आणि SCERT अभ्यासक्रमात व्हावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली. तृतीयपंथीची तृतीयपंथांची माहितीचा शिक्षणात समावेश फक्त केरळ राज्याने जो तर तो केलेला आहे. बाकी राज्यामध्ये ट्रान्सजेंडर यांच्या म्हणजे यांची जी माहिती आहे तर यांच्या माहितीची यांची माहिती शिक्षणामध्ये नाही. फक्त केरळ राज्याने सध्या यांची माहिती जी आहे तर ती शिक्षणात केलेली आहे. आणि जी काव्या सहा आहे 12वीत शिकणारी, तर हिने याबद्दल सुप्रीम कोर्टात जी तर ती याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर अमेरिका सरकारकडे सगळ्यात जास्त बिटकॉईनची संख्या आहे, ही एक पॉईंट लक्षात असू द्या. त्यानंतर पॉईंट नंबर 60 आहे मित्रांनो, वाघ हल्ल्यात महाराष्ट्राचा क्रमांक 1 नंबरला असून महाराष्ट्रात 2022 ते 2024 या कालावधीत 161 वाघ हल्ले झाले. ठीक आहे. वाघ हल्ल्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर भारताच्या 60% वाघ हल्ले महाराष्ट्रात झाले. ठीक आहे. आणि 2022 ते 2024 कालावधीत फक्त 5 राज्यात जे तरी वाघ हल्ले झाले. त्यात 1 नंबरला महाराष्ट्र येतो, 2 नंबरला उत्तर प्रदेश येतो, 3 नंबरला मध्य प्रदेश येतो, 4 नंबरला बिहार येतो, नंतर कर्नाटक येतो. पॉईंट नंबर 61, स्त्री शक्ती योजना. आंध्र प्रदेश सरकारने स्त्री शक्तीची योजना जी आहे तर ती सुरू केली. महिलांना बसचा फ्री प्रवास याकरता ही योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली. त्यानंतर इंडिया पोस्ट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँकचा 8वा स्थापना दिवस. पॉईंट महत्वाचा आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर युद्ध अभ्यास 2025, भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास 21वी आवृत्ती जी आहे तर ती अमेरिका अल्कसा येथे सुरू करण्यात आली. आपण हा पॉईंट आताच बघितला. पॉईंट नंबर 64, सेमिकॉन इंडिया 2025. तर 2 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन दिल्लीतील यशोभूमी येथे केले. आणि सोबतच 3 दिवसीय CEO ची गोलमेज परिषद जी तर दिल्ली येथे पार पडली. ठीक आहे, 3 दिवसीय. त्यानंतर विक्रम 3201 चिप, तर भारताने पहिल्यांदा एक स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर चिप जी आहे तर ती बनवली. तिचं नाव आहे विक्रम 3201. या चिपचे अनावरण नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन परिषदेत केले. या चिपचा उपयोग जो होतो तो मित्रांनो अंतराळ मोहिमेत केला जाणार आहे. आणि ही चिप इस्रो व सेमीकंडक्टर प्रयोगशाळा चंदीगड दोघांनी मिळून जी आहे तर ती विकसित केली. त्यानंतर पॉईंट नंबर 66 आहे, GST 2 रेट स्लॅब. GST चे 22 सप्टेंबर पासून फक्त 2 दर जे आहेत ते लागू असणार आहे. म्हणजे GST मध्ये जो आहे तर तो कपात करण्यात आला. 175 वस्तूवरील GST मध्ये जो आहे तर तो कपात झालेला आहे. याच्यामध्ये हेल्थ, लाईफ इन्शुरन्स, औषधे, वह्या, पुस्तके आणि इतर जे शालेय साहित्य आहे, तर यामध्ये याचा जो GST आहे तर हा शून्य असणार आहे. त्यानंतर ज्या दैनंदिन जीवनाशी निगडीत वस्तू आहे जसे की कृषी संबंधित वस्तू, तर यावर जो GST असणार आहे तर तो फक्त 5% असणार आहे. त्यानंतर इतर ज्या चैनीच्या वस्तू आहे तर त्यावर 18% GST जो आहे तर तो असणार आहे. त्यानंतर जो अल्कोहोल, पान मसाला यावर 40% GST असणार आहे. तर 12% व 28% जो GST आहे तर हा GST आता कमी करण्यात आला. हा कोणत्याच वस्तूवर नसणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये GST कलेक्शन किती होतं तर 1.86 लाख कोटी रुपये एवढं GST कलेक्शन होतं. आणि GST कलेक्शन मध्ये 6.5% जी आहे तर ती वाढ करण्यात आली.
पॉईंट नंबर 69 आहे महिला एकदिवसीय विश्व कप चॅम्पियनशिप. तर 2025चे आयोजन 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान भारताने केले, परंतु पाकिस्तान विरुद्ध सामना जो होता तो श्रीलंकेत खेळला जाणार आहे. एक कारण ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ला यामुळे पाकिस्तान सोबतचे संबंध जे तर ते खराब झाले. त्यामुळे जो काही पाकिस्तान विरुद्ध सामना आहे तर हा श्रीलंकेत खेळला जाईल, ठीक आहे. आणि यामध्ये या स्पर्धेची बक्षीस रकमेत 4 पट जी आहे तर ती वाढ करण्यात आली. या स्पर्धेची जी रक्कम असणार आहे आता बक्षीस रक्कम तर ती 39.55 कोटी असणार आहे. त्यानंतर 4 युरोपीय गटाशी मुक्त व्यापार करार जो आहे, म्हणजे युरोपीय जे गट आहे मित्रांनो, आइसलँड, युरोपीय जे देश आहेत, आइसलँड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, लिechtenstein यासोबत भारताने 10 मार्च 2024 रोजी मुक्त व्यापार करार जो आहे तर तो केला होता. तर ह्या करारासंबंधी व्यापार जो आहे तर तो 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 71 मित्रांनो, तर जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा, जागतिक पॅरा बॅडमिंटन क्रमवारीत SL4 गटात सुकांत कदम पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव दिन 2025 याची थीम जी आहे तर ती आहे वन्यजीव संरक्षण, वित्त, लोक आणि पृथ्वीमध्ये गुंतवणूक. त्यानंतर पॉईंट नंबर 73 आहे राष्ट्रीय संख्यात्मक क्रमवारी आराखडा. तर राष्ट्रीय संख्यात्मक क्रमवारी अहवाल जो आहे तर यानुसार देशात पहिल्या स्थानी IIT मद्रास हे आहे. तर तिसऱ्या स्थानी IIT मुंबई आहे. महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्था पहिल्या 100 मध्ये आहे. आणि जी FT मास्टर मॅनेजमेंट रँकिंग मध्ये IIM बँगलोर जे तरी पहिल्या स्थानी आहे. हा कोणता अहवाल आहे तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी. त्यानंतर हृदयम योजना, हृदयम जी योजना आहे मित्रांनो केरळ सरकारने 2017 मध्ये सुरू केली होती. अं, जन्मता हृदयविकारावर उपचार करण्यासाठी हृदयम ही योजना सुरू केली. जन्मजात बालकाचा 1 महिन्याच्या आत हृदयविकाराने मृत्यू होतो, याला अर्भक मृत्यू म्हणलं जातं. देशात सर्वात कमी अर्भक मृत्यू दरात केरळ जो होतो तो पहिल्या स्थानी. केरळचा अर्भक मृत्यू दर जो येतो तो 5 आहे. म्हणजे 1,000 बालकामध्ये फक्त 5 मृत्यू जे येतात ते केरळमध्ये होतात. हा दर अमेरिकापेक्षा सुद्धा कमी आहे. अमेरिकेचा अर्भक मृत्यू दर जो येतो तो 5.6 आहे. आणि महाराष्ट्राचा अर्भक मृत्यू दर जो येतो तो 16 आहे. सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो आज ही. पॉईंट नंबर 75 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार. देशात एकूण 82 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जो होतो तो जाहीर झाला. शालेय श्रेणीमध्ये 45, उच्च शिक्षण श्रेणीमध्ये 21 आणि कौशल्य श्रेणीमध्ये 16 पुरस्कार जे येतात ते असे देण्यात आले. हे जे पुरस्कार आहे मित्रांनो तर 6 जे पुरस्कार आहे तर 6 पुरस्कार महाराष्ट्रात मिळाले 82 पैकी. याच्यात शालेय श्रेणीत 3 पुरस्कार, त्यानंतर तंत्र व उच्च शिक्षण श्रेणीत 2 पुरस्कार आणि कौशल्य विकास श्रेणीत 1 पुरस्कार. जसं की आता आपण शालेय श्रेणीत बघितलं तर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन नांदेडचे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये यांना एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर सोनिया विकास कपूर ॲटोमॅटिक एनर्जी सेंट्रल स्कूल मुंबई यांना देखील शालेय श्रेणीमध्ये पुरस्कार जो तो मिळाला. त्यानंतर डॉक्टर संदीप गुरुनाथ जगदाळे दयानंद कॉलेज लातूर यांना सुद्धा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जो तो मिळाला. त्यानंतर डॉक्टर निलाक्षी जैन शाहू अँड अँकर पश्चिम महाविद्यालय मुंबई यांना सुद्धा. त्यानंतर पुरुषोत्तम पवार SVP इन्स्टिट्यूट बारामती आणि अनिल रामदास जिपकाटे नागपूर. पॉईंट नंबर 76 आहे आदिवासी समाजाच्या जमिनीची डिजिटलायझेशन करणारे पहिले राज्य आसाम आहे. त्यानंतर डिजिटल हॉलमार्किंग प्रणाली, भारत सरकार व हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशनने मिळून चांदीच्या ज्वेलरीकरिता डिजिटल हॉलमार्किंग प्रणाली लॉन्च केली. कशासाठी केली तर चांदीच्या ज्वेलरीकरिता जी काही हॉलमार्किंग प्रणाली असणार आहे तर हा एक 6 अंकी कोड असणार आहे. तो फक्त प्रत्येक चांदीच्या वस्तूसाठी वेगवेगळा असणार आहे.
वांगचू जलविद्युत प्रकल्प करार. भारत व भूतानने 570 मेगावॅट वांगचू जलविद्युत प्रकल्प करार केलेला आहे. आणि हा हा जो प्रकल्प आहे तर याचं लोकेशन जे आहे तर लोकेशन लिहायचं राहिलं तर ते एकदा बघून घ्या. हा जो प्रकल्प आहे हा कुठं बनणार आहे आणि हा प्रकल्प अदानी पॉवर व डूब ग्रीन पॉवर म्हणून पूर्ण करणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ भारताने 2025च्या हॉकी एशिया कपमध्ये दक्षिण कोरियाला पराभूत करून चौथ्यांदा आशिया कप जिंकला. जो अ, हॉकी एशिया कप जो आहे मित्रांनो, तर बिहारमधील राजगीर शहरात हा खेळ जो आहे तर तो पार पडला. त्यानंतर भोंगेश्वर बरुआ राष्ट्रीय खेल पुरस्कार धावण्याच्या स्पर्धेसाठी आसाम सरकारने भोंगेश्वर बरुआ राष्ट्रीय खेल पुरस्कार सुरू केलेला आहे. जो पुरस्कार आहे मित्रांनो तर हा कोणत्या खेळासंदर्भात आहे तर धावण्याच्या स्पर्धेत धावण्याची स्पर्धा. पियुष गोयल खान मंत्रालयाच्या सचिवपदी यांची निवड झाली. त्यानंतर इटलीचा 82वा व्हेनिस फिल्म पुरस्कार भारतीय फिल्म निर्माता अन्नपूर्णा रॉय यांना 82वा सर्वश्रेष्ठ निर्देशक पुरस्कार मिळालेला आहे. व्हेनिस फिल्म पुरस्कार. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवले. त्याचा उद्देश आहे महिलांचे आरोग्य सुधारून कुटुंब सशक्त करणे. पॉईंट नंबर 84 आहे G20 2026 चे G20 2026 शिखर परिषदेचे आयोजन अमेरिकेत होणार आहे. त्यानंतर भेल इंडिया व सिंगापूर होरिझन फ्यूल कंपनीमध्ये करार झाला. भारताची जी कंपनी आहे भारताची गव्हर्नमेंट कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने सिंगापूरच्या होरिझन कंपनीसोबत करार केलेला आहे. हा करार कशासाठी केला आहे तर हायड्रोजन इंजिन विकसित करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 86 कॅम्पस टँक चंदीगड विद्यापीठ अपना व वेंचर लॅटिकल्स या ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्यांनी मिळून कॅम्पस टँक सुरू केलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर तरुण नवउद्योगांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, निधी आणि नेटवर्किंग सुविधा उपलब्ध करणे. त्यानंतर आशियन जलक्रीडा चॅम्पियनशिप जलक्रीडालाच काय म्हणलं तर एक्वटिक्स चॅम्पियनशिपची 11वी आवृत्ती अहमदाबाद गुजरात येथे पार पडेल. आणि या स्पर्धेचा शुभंकर जो असणार आहे तर तो असणार आहे जलवीर. त्यानंतर भारताची पहिली DGCA सुरक्षा आधारित ग्राउंड हँडलिंग कंपनी कोणती असणार आहे तर एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हिमाचल प्रदेशमध्ये साजरा केला गेला. त्यामुळे हिमाचल प्रदेश राज्याला पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर आंतरराष्ट्रीय साक्षर दिवसाची थीम आहे मित्रांनो डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे. आणि साक्षर राज्य कोणते आहेत? पूर्ण साक्षर राज्य पहिलं त्रिपुरा आहे, नंतर मिझोरम आहे, नंतर गोवा आहे, नंतर लडाख आहे आणि पाचवी हिमाचल प्रदेश. कपास किसान पोर्टल टेक्सटाईल मंत्रालयाने कापूस खरेदी करण्यासाठी कपास किसान पोर्टल लॉन्च केले. रशियाने कॅन्सरवर लस बनवली त्या लसचं नाव आहे एंट्रोमिक्स. त्यानंतर सराव सपाड तर बेलारुस व रशियामधील हा संयुक्त लष्करी सराव आहे. पण या वर्षी या व्यतिरिक्त भारताने सुद्धा या सरावात सहभाग घेतला. त्यानंतर भारताचे 15वे राष्ट्रपती तमिळनाडूचे CP राधाकृष्णन NDA उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल यांची 452 मतांनी हे सॉरी राष्ट्रपती झालं इथं उपराष्ट्रपती करावं लागेल. उपराष्ट्रपती. त्यानंतर पॉईंट नंबर 94 ऑफेक 19 ऑफेक 19 एक उपग्रह आहे.
हा उपग्रह जो आहे मित्रांनो तर ऑफ एकोणीस जासूस उपग्रह आहे. म्हणजे इस्रायल देशाने शावित रॉकेटचा वापर करून ऑफ-19 उपग्रह जर तो प्रक्षेपित केला. या उपग्रहाचा उद्देश काय आहे तर जासूसी करण्यासाठी हा उपग्रह लॉन्च केला. त्यानंतर युपीयू एकत्रीकरण. भारताने दुबईमध्ये युपीआय आणि युपीयू चे एकत्रीकरण केले. अभिमन्यू मिश्राने फिडे ग्रँड स्विस स्पर्धेत वयाच्या 12व्या वर्षी गुकेश डीला हरवून सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनलेला आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 97 आहे भारत इस्रायल करार. भारत व इस्रायलने द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली. हा करार दिल्लीत पार पडला. कराराची रक्कम आहे $810 लाख आणि या करारावर भारताकडून निर्मला सीतारामन यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 अरेबियन वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे दिला जाणारा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड केरळचे युनुस अहमदला मिळाला. हा पुरस्कार सोळा दुबईत पार पडला. ज्या व्यक्तीचे कार्य जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण, प्रेरणादायक आणि उत्कृष्ट आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. तर पॉईंट नंबर 99 आहे आरबीआयने भारतरत्न डॉक्टर भूपेन हजरिका यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ₹100 स्मारक नाणे जे आहे त्याचे जाहीर केलेले आहे. मित्रांनो 99 पॉईंट जे तर ते आपले क्लिअर झाले आता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर हे आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF साठी मला या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला याची PDF अवेलेबल करून देईल. 300+ पॉईंट आपण घेतलेले आहे. त्यापैकी 100 पॉईंट आपण आता बघितले. 200 पॉईंट आपल्याला अजून बघायचे. तर आता मग 100 पॉईंट आपले कंप्लीट झाले. आता परत एक पासून आपण सुरुवात करूया. म्हणजे 101 मी याला एकच नंबर दिला. अनोखी दुनिया पार्क. अनोखी दुनिया नावाने जगात पहिला सिरामिक वेस्ट म्हणजे कचरा पार्क उत्तर प्रदेशमधील गुजरात येथे सुरू करण्यात आला. याला अनोखी दुनिया नाव देण्यात आलं. अनोखी दुनिया म्हणजे कचरा, सिरामिक वेस्ट म्हणजे कचरा पार्क. कुठे सुरू करण्यात आला तर उत्तर प्रदेशमधील खुर्जा येथे. त्यानंतर पंजाबमध्ये आलेल्या पुरासाठी PM मोदी यांनी 1,600 करोड रुपये जाहीर केले. त्यानंतर पॉईंट नंबर 3 क्रीडा प्राधिकरण आणि IIT दिल्ली भागीदारी. तर क्रीडा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन आणण्यासाठी क्रीडा प्राधिकरण यांनी IIT दिल्लीमध्ये करार झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE अध्यक्षपदी श्रीनिवास इंजेती अं, यांची निवड झाली. त्यानंतर पॉईंट नंबर 5 आहे उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर. उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर महामार्गावर भारत, इराण व आर्मेनिया तिन्ही देशात त्रिपक्षीय चर्चा करण्यात आली. त्यानंतर पॉईंट नंबर 6 आहे कोल इंडिया व राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती वित्त व विकास महामंडळमध्ये सामंजस्य करार झाला. कोल इंडिया आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती वित्त विकास महामंडळ हा करार का झाला तर एकलव्य शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना सशक्त बनवण्यासाठी हा करार करण्यात आला. त्यानंतर आयडेक्स डीओ अँड EDCL यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. तर IDX DO जी आहे तर ही एक डिफेन्स संस्था आहे आणि EDCL जी आहे तर ही एक शैक्षणिक संस्था आहे. या दोघांनी मिळून हा करार केला. हा करार यांनी हा करार कशासाठी केला तर त्यांनी हा ॲस्पायर नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. ॲस्पायर कार्यक्रम काय आहे तर दुहेरी उपयोगी म्हणजे शैक्षणिक आणि तंत्रज्ञानावर आधारित हा राष्ट्रीय कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर बिल्ड टू विन अभियान ICCने महिला विश्वकप चॅम्पियनसाठी हे अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश काय आहे तर महिलांचे खेळामध्ये काय म्हणतात त्यांना महिलांची वाढ करणे खेळामध्ये. अटल इनोव्हेशन मिशन हे मिशन नीती आयोग अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. अटल इनोव्हेशन मिशन 10 सप्टेंबर 2025 रोजी IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसमध्ये पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले. अटल इनोव्हेशन मिशन
हे त्या आयोगाने सुरू केलं. कुठं सुरू केलं तर IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसमध्ये. जागतिक श्रीमंताच्या यादीत पहिले नाव एलोन मस्क होतं, आपल्याला माहिती आहे. पण आता यांना लॅरी एलिसन यांनी मागे टाकले. लॅरी एलिसन जे तर ते ओरॅकल कंपनीचे संस्थापक आहेत. त्यानंतर पुढची न्यूज आहे आपली डिफरंट बट नो लेस पुस्तक. अनुपम खेर यांचे हे चौथं पुस्तक आहे, डिफरंट बट नो लेस. बांबू आधारित बायो रिफायनरी. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडने आसाम राज्यात बांबू आधारित बायो रिफायनरी लॉन्च केली. बांबूपासून उपयोगी वस्तू बनवण्यासाठी अं, ही रिफायनरी जी आहे तर ती सुरू करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल असून त्यांची महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आचार्य देवव्रत BJP सदस्य आहेत. आचार्य देवव्रत यांनी लोकसभेत कोणत्याही मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले नाहीत. हे शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी आर्य समाज प्रचारक म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर पुढची न्यूज आहे आपली आदिवाणी. आदिवासी समाजाच्या भाषेकरता एक AI टूल सुरू करण्यात आलं, त्याचं नाव आहे आदिवाणी. आदिवासी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आदिवानी हे टूल सुरू करण्यात आले. त्यानंतर आदि संस्कृती. आदि संस्कृती हा जो प्लॅटफॉर्म आहे तर हा भारताच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केला आणि हा एक डिजिटल उपक्रम आहे. यालाच काय म्हणलं गेलं तर आदिवासी संस्कृतीसाठी जगातील पहिले डिजिटल विद्यापीठ असं याला म्हणलं गेलं. आदि संस्कृतीला जगातील पहिले डिजिटल विद्यापीठ. महिला त्रिसेवा जलयात्रा अभियान. त्रिदलीय 10 लष्करी महिला जे आहे तर ते INSV त्रिवेणी या नौकाने 9 महिने आणि 26 दिवसाच्या समृद्ध प्रदर्शनासाठी रवाना झाल्या. या नौकेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर IIM अहमदाबादने दुबईत जागतिक कॅम्पस लॉन्च केला. तर मित्रांनो पुढची जी न्यूज आहे आपली पॉईंट नंबर 118. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन. विमानतळावर नागरिकांची इमिग्रेशन प्रक्रिया जलद होण्यासाठी 13 विमानतळावर फास्टॅग इमिग्रेशनचे उद्घाटन अमित शहा यांनी केले. त्यानंतर PV नरसिंहराव पुरस्कार. मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रासाठी मरणोत्तर PV नरसिंहराव पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आला. त्यानंतर अल्बानिया हा जगातील पहिला देश बनला ज्याने भ्रष्टाचारीवर प्रतिबंध घालण्यासाठी AI आधारित मंत्री डायलाची नियुक्ती केली. AI मिनिस्टर. त्यानंतर 11वी कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन भारत प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन ओम बिर्ला यांनी बेंगळूर बँगलोर येथे केलं. याची थीम आहे मित्रांनो विधानसभामध्ये चर्चा आणि वादविवादामध्ये लोकांचा विश्वास निर्माण करणे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे. भारत आणि आशियाई विकास बँक पर्यटन करार. भारत व आशियाई विकास बँकमध्ये उत्तराखंडमध्ये पर्यटन वाढीसाठी 126.4 दशलक्ष डॉलरचा करार झाला. त्यानंतर भारत सरकार आणि आशियाई विकास बँकमध्ये शहरी विकास करार. तर आसाम राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये शहरी सेवा सुधारण्यासाठी आणि हवामान प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 125 दशलक्ष डॉलरचा करार जो येतो तो करण्यात आला. त्यानंतर भारताची जलद धावणारी ट्रेन जी आहे तर ती नमो भारत आहे. गैर इंधन स्रोत क्षमता. भारताने 2025 मध्ये एक महत्वपूर्ण टप्पा गाठला ज्यामध्ये एकूण वीज उत्पादन क्षमतेपैकी 50% वीज जी आहे तर ती गैर इंधन स्रोतांकडून मिळत आहे. त्यानंतर सजेक्स प्रदर्शन. सजेक्सचा फुल फॉर्म आहे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोजिशन. भारताने ज्वेलरी व्यापार वाढीसाठी सौदी अरेबियामध्ये भारत सौदी ज्वेलरी व्यापार प्रदर्शनाचे आयोजन केले ज्याला सजेक्स प्रदर्शन म्हणलं गेलं.
त्यानंतर IMDच्या जागतिक स्पर्धात्मक क्रमवारीनुसार भारताचा 41वा क्रमांक आहे. नेपाळच्या पहिला महिला प्रधानमंत्री सुशीला कार्की. ज्ञान भारतम पोर्टल. PM मोदी यांनी प्राचीन हस्तलिखित दस्तऐवजाचे डिजिटलायझेशन करून माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी ज्ञान भारतम पोर्टल लॉन्च केले. पॉईंट नंबर 30 आहे जागतिक तटरक्षक शिखर संमेलन. रोम येथे आयोजित जागतिक तटरक्षक शिखर संमेलनाच्या 4थ्या आवृत्तीत भारताने भाग घेतला. 4थी आवृत्तीची तर ती रोम येथे पार पडली. 5वीची आवृत्ती आहे तरी 2027 मध्ये चेन्नई येथे पार पडणार आहे. त्यानंतर बैराबी सायरंग रेल्वे लाईन. PM मोदी यांनी मेझोरम येथे बैराबी सायरंग रेल्वे लाईनचे उद्घाटन केले. आयुर्वेद दिवस 23 सप्टेंबर 2025 रोजी 10वा आयुर्वेद दिवस गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे आयोजित करण्यात आला. आणि आयुर्वेद दिवसाची थीम होती लोकांसाठी आणि ग्रहांसाठी आयुर्वेद. पॉईंट नंबर 33 जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन जपान येथे करण्यात आले. त्यानंतर ही न्यूज येते नेपाळमध्ये नागरिकांनी ठिकाणी तसेच संसदमध्ये आग लावून पूर्ण नेपाळमध्ये हिंसक वातावरण निर्माण केले. याचं कारण होतं सोशल मीडियावरील बंदी, सरकारचा भ्रष्टाचार, यामुळे हिंसा झाली. आणि जे काही PM होते, पंतप्रधान होते नेपाळचे KP शर्मा ओली, यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि म्हणून सुशीला कार्की ह्या पहिला महिला पंतप्रधानच्या ह्याच्या बनल्या. त्यानंतर पॉईंट नंबर 35 आहे महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता 2025 सप्टेंबर 2025 मध्ये वितरित करण्यात आला. भारतात रेल्वे स्थानकाची संख्या जी तर 7,000 पेक्षा जास्त आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन 10 सप्टेंबर. याची थीम आहे मित्रांनो चेंज नॅरेटिव्ह ऑन सुसाईड. जगाच्या 16% आत्महत्या प्रकरण जे तर ते भारतात होते. जागतिक डचन मस्क्युलर डिस्ट्रॉफी दिन. सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे अपंग विभागाद्वारे जागतिक डचन मस्क्युलर डिस्ट्रॉफी दिन जो येतो तो 7 सप्टेंबर रोजी साजरा केला. याची थीम होती कुटुंब काळजी केंद्र. त्यानंतर भारत व मॉरिशस करार. मॉरिशसचे पंतप्रधान नवीचंद्र रामगुलाल भारत दौऱ्यावर असताना वाराणसी येथे भारत व मॉरिशस मध्ये 7 करार झाले. या करारासोबत भारताने मॉरिशस देशाला $680 आर्थिक पॅकेज जारी केले. 1,08,000 कोटीची गुंतवणूक करारावर महाराष्ट्र सरकारने स्वाक्षरी केली. हा करार सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर पिंक रूम उपक्रम. तर हा जो उपक्रम आहे मित्रांनो, हा महाराष्ट्र सरकारने सुरू केला. 8वी नंतरच्या विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र सरकारने पिंक रूम उपक्रम जो होता तो सुरू केला. 42 पॉईंट नंबर 42 मित्रांनो, राज्यातील 15 शाळांना आदर्श शाळा म्हणून मॉडेल स्कूल तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर KR मिरर ॲप. प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने KR मिरर ॲप जे तर ते लॉन्च केले. ईस्टर्न सेंट्री. नाटोने ईस्टर्न सेंट्री ही सुरक्षा मोहीम सुरू केली पूर्व युरोपातील सीमावर्ती देशांच्या संरक्षणासाठी. कारण सप्टेंबर 2025 मध्ये पोलांड आणि इस्टोनियामध्ये रशियाचे ड्रोन विमान घुसले, म्हणून नाटो देशाने ही मोहीम जी तर ती सुरू केली. महाराष्ट्रात वाघ स्थलांतरण. ताडोबा अंधारी ताडोबा अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातून 8 वाघ जे आहे तर ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरण करण्याची ही योजना आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 6 वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये एक सुद्धा वाघ नाहीये आणि ही पहिलीच वेळ आहे की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहे. ठीक. त्यानंतर मध्य प्रदेश वाघ स्थलांतरण. मध्य प्रदेश राज्यातून 15 वाघाचे स्थलांतरण राजस्थान, ओडिसा, छत्तीसगड आणि ओडिसा राज्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर EPFO वार्षिक अहवाल.
EPFOच्या वार्षिक अहवालानुसार वार्षिक अहवाल काय सांगतो, तर EPFOचे सर्वाधिक सदस्य जे आहे तर ते महाराष्ट्रात आहे. आणि EPFOचा व्याज दर आहे जो आहे तर तो आहे 8.25%. जागतिक खाद्यपदार्थ महोत्सव वर्ल्ड फूड इंडिया 2025 चौथी आवृत्ती दिल्लीत भारत मंडपमध्ये 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर मध्ये पार पडली. या वर्षीची थीम होती नाविन्यपूर्णता, टिकाऊ आणि भविष्यातील अन्न प्रवृत्तीचे संवर्धन. तर यामध्ये मित्रांनो सहभागी देश कोण होते, तर न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया हे वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या आंतरराष्ट्रीय खाद्य प्रक्रिया मेळाव्यात सहभागी देश म्हणून सामील झाले. आणि याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. अं, याच्यात काय घोषणा करण्यात आली किंवा याचा उद्देश काय होता, तर भारताला जागतिक खाद्य हब म्हणून स्थापित करणे आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे. बोन ग्लू काय आहे मित्रांनो, तर चीनच्या वैज्ञानिकांनी हाडांना चिपकवण्यासाठी नवीन बोन ग्लू जो आहे तो विकसित केला. त्यानंतर पुढची न्यूज आहे 49 नंबरचा पॉईंट, नेवर अलोन ॲप. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने 10 सप्टेंबर रोजी नेवर अलोन हे एक AI आधारित ॲप सुरू केले. याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्यासाठी सपोर्ट करणे. जनसेवा व स्वदेशी अभियान. भाजपा पक्ष PM नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त जनसेवा व स्वदेशी अभियान सुरू करण्यात आले. बाय इथेनॉल पॉइंट सॉरी प्लांट बायोइथेनॉल प्लांट. पीएम नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात गोलाघाट येथे बायोइथेनॉलचे उद्घाटन केले. उद्देश आहे याचा सेंद्रिय पदार्थांपासून जैव इंधन बनवणे, जसे की गहू, बाजरी व इतर सेंद्रिय गोष्टी याचा वापर करणे. बिलिव्हर्स डिलेमा अटल बिहारी वाजपेयीच्या जीवनावर आधारित बायोग्राफी. बिलिव्हर्स डिलेमा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याचे लेखक आहे अभिषेक चौधरी. वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. अमित शहा यांनी अहमदाबाद येथे वीर सावरकर खेळाच्या मैदानाचे उद्घाटन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी 2026 कालावधीत शाहू स्टेडियम सातारा येथे पार पडणार. याचे अध्यक्ष पानिपतकर विश्वास पाटील हे असणारे आणि स्वागत अध्यक्ष जितेंद्र सिंग राजे भोसले असणारे. सॉरी, शिवेंद्र सिंग. इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये द्विराष्ट्र सिद्धांताचा ठराव. इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील संघर्षावर उपाय म्हणून संयुक्त राष्ट्राने आमसभेत या राष्ट्राबद्दल द्विराष्ट्र सिद्धांताचा ठराव जो आहे तो मंजूर केला. आणि या ठरावात भारताने पॅलेस्टाईनला जे तर ते मतदान केले. युनेस्कोचा वर्ल्ड बुक कॅपिटलचा दर्जा भारताला मिळण्यासाठी केंद्र सरकारने पुण्याचे नाव पुढे केले. त्यानंतर पॉईंट नंबर 57 जो आहे तर महिला सशक्तीकरण संमेलन. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिरुपती आंध्र प्रदेश येथे महिला सशक्तीकरण संमेलनाचे उद्घाटन केले. पॉईंट नंबर 58 आहे सिल्वर पॅनियन अवॉर्ड फॉर बेस्ट कल्चर म्युझिक अँड डान्स. नागालँडच्या हॉर्निबल महोत्सवातील संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा पुरस्कार प्रदान केला गेला. पॉईंट नंबर 59 आहे स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025. तमिळनाडूच्या आनंद कुमार वैलकुमार चीनमध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर पॉईंट नंबर 60 आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांच्या डायरेक्टरपदी प्रदीप कुमार प्रजापती यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पॉईंट नंबर 61 आहे ज्युनियर 1000 मीटर दौड स्पर्धेत कृष वर्माने जिंकले सुवर्णपदक. त्यानंतर ब्रेन इटिंग अमोगा. तर ब्रेन इटिंग अमोगामुळे केरळ राज्यात या रोगामुळे 1 महिन्यात 6 मृत्यू झाले. अं, भारतातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य म्हणून केरळ राज्य जे आहे तर ते ते घोषित करण्यात आले केरळ राज्याचे नाव. त्यानंतर पॉईंट नंबर 64 आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार आणि 5 शहरे मान्यता 2025. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत 130 शहरामध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण घेण्यात आले. याच्यामध्ये
काही पुरस्कार ठेवण्यात आले, तर याच्यात तीन श्रेणी ठेवण्यात आले. जसे की पहिल्या श्रेणीमध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये पहिला क्रमांक इंदोर यांनी पटकावला. तर इंदोरला 1.5 कोटीची बक्षीस जे तर ती मिळाली. त्यानंतर दुसरा क्रमांक 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात जबलपूर. तिसरा क्रमांक आग्रा व सुरत. त्यानंतर तृतीय श्रेणीत 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात पहिला क्रमांक जो येतो तो अमरावती महाराष्ट्र याने मिळवला. त्यानंतर पॉईंट नंबर 65 आहे. भूतानचे पंतप्रधान ताशो शेरिंग टोबगे यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतले. पॉईंट नंबर 66 आहे. कृषी ड्रोन कर्ज योजना. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली. आणि या योजनेचा लाभ जो आहे तर तो तरुणासह सहकारी संस्थांसाठी 4 लाख रुपये अनुदान असणार आहे. कृषी पदवीधारकांसाठी 5 लाख रुपये अनुदान असणार आहे. शेतकरी उत्पादक संस्थांना 75% म्हणजे 7.5 लाख रुपये अनुदान असणार आहे. आणि शासकीय संस्थांना 100% म्हणजे 10 लाखापर्यंत अनुदान असणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 67 आहे फार्मर कप उपक्रम. तर हा जो उपक्रम आहे हा पाणी फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारने मिळून सुरू केलेला आहे. हा उपक्रम शाश्वत शेतीसाठी सुरू करण्यात आला. पॉईंट नंबर 68 आहे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना. या योजनेअंतर्गत घरावर सौर पॅनल बसवणे व स्वतःची वीज तयार करणे हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामध्ये गुजरात राज्य देशात पहिल्या स्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. गुजरात राज्यामध्ये 4 लाखावर घरावर सौर पॅनल जे तर ते बसवण्यात आले. महाराष्ट्रामध्ये 2 लाख घरावर सौर पॅनल बसवण्यात आले. त्यानंतर पॉईंट नंबर 69 मिझोरम राज्याची राजधानी एल्झोल शहर रेल्वे नेटवर्कशी जोडणी प्रकल्प उद्घाटन 13 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 70 हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025. तर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले. आणि याचा विजेता जो येतो तो तमिळनाडू ठरला. त्यानंतर उपविजेता ठरला महाराष्ट्र. 5-0 ने तमिळनाडू जो येतो तो विजयी झाला. त्यानंतर पॉईंट नंबर 71 आहे वार्षिक शिक्षण अहवाल. वार्षिक शिक्षण अहवालानुसार इयत्ता 5वीच्या केवळ 20% विद्यार्थ्यांना योग्य रीतीने भागाकार जे येतो तो सोडवता येतो. त्यानंतर पॉईंट नंबर 72 आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी मुंबई खारघर येथे केले. या मंदिराचे जे बांधकाम आहे तरी आंतरराष्ट्रीय कृष्ण चेतना समाज इस्कॉन याद्वारे करण्यात आले. बांधकाम कालावधी 12 वर्ष आणि खर्च 170 कोटी. अंबू करंगल उपक्रम. तमिळनाडू सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी अंबू करंगल उपक्रम सुरू केला. त्यानंतर पॉईंट नंबर 72 आहे भारत मॉरिशस उपग्रह ट्रॅकिंग केंद्र करार. भारत आणि मॉरिशस यांनी 12 सप्टेंबर रोजी टिएगो गार्सिया येथील अमेरिकन तळाजवळ उपग्रह ट्रॅकिंग आणि संवाद केंद्र स्थापन करण्यासाठी येथे करार केला. पॉईंट नंबर 75 आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार भारताची जागतिक नवमेश रँकिंग 38वी आहे. हा अहवाल जागतिक बौद्धिक संपत्ती संघटनेने प्रकाशित केला. ग्लोबल डिजिटल नोमड कोडनुसार भारत 38व्या स्थानी. अनिश गिरी यांनी 3 ते 15 सप्टेंबर दरम्यान समरकंद उझबेकिस्तान येथे झालेल्या पिढई ग्रँड स्विस स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपद पटकावले. पॉईंट नंबर 78 आहे पत्ताई मिरची महोत्सव. मणिपूर राज्याने GI टॅग आधारित स्थानिक पिकांच्या वाढीसाठी पताई मिर्च महोत्सव जो आहे तो सुरू केला. त्यानंतर पॉईंट नंबर 79 आहे रवी मिश्रा यांच्या 3 पुस्तकाचे प्रकाशन. पुस्तकांचे नाव डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन अँड डिलिमिटेशन. यशभाई कुरेशी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन. पुस्तकाचे नाव आहे डेमोक्रेसीज हार्टलँड. त्यानंतर पॉईंट नंबर 81 आहे सौराग्य प्रीमियम बियर ब्रँड. सौरभ गांगुली आणि मित्राने मिळून सौराग्य एथनिक बिअर ब्रँड जो आहे तो लॉन्च केला.
दिलीप ट्रॉफी रजत पाटीदारच्या सेंट्रल झोन संघाने 11 वर्षानंतर दिलीप ट्रॉफी जिंकली. दिलीप ट्रॉफी कोणी जिंकली तर सेंट्रल झोन यांनी जिंकली. उपविजेता साऊथ झोन. खेळाचे ठिकाण बँगलोर. जागतिक बांबू दिवस पुढील पिढीसाठी. जागतिक बांबू दिवसाची थीम पुढील पिढीसाठी बांबू समाधान नवक्रम डिझाईन. जागतिक सांगण वृक्ष संमेलन. सागवान वृक्ष संमेलन. जागतिक सागवान वृक्ष संमेलनाचे आयोजन पहिल्यांदा केरळच्या कोची राज्यात करण्यात आले. स्वागत एफ आय. स्वागत एफ आय काय आहे मित्रांनो, तर सेबीने दीर्घकालीन विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी स्वागत एफ आय उपक्रम सुरू केला. सिंगल विंडो ऑटोमॅटिक अँड जनरलाइज्ड ऍक्सेस फॉर ट्रस्टेड फॉरेन इन्व्हेस्टर. नमो गार्डन. महाराष्ट्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नमो गार्डन योजना सुरू केली. छत्रपती संभाजी महाराज पुतळा 100 फूट उंच सर्वात मोठा पुतळा मोशी पिंपरी चिंचवड येथे उभारला जात आहे. हा जो पुतळा आहे मित्रांनो, तर हा कास्य धातू पासून बनवण्यात आलेला आहे. खर्च आहे 78 कोटी. शिल्पकार आहे अनिल सुतार आणि राम सुतार. त्यानंतर पुढची न्यूज आहे. ISSA जेवन उपग्रह. ॲस्ट्रोस्केल जपानचा ISSA जेवन उपग्रह भारताच्या PSLV रॉकेटचा वापर करून 2027 मध्ये श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करणार आहेत. नॅशनल जिओथर्मल ऊर्जा पॉलिसीची सुरुवात नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केली. नॅशनल जिओथर्मल ऊर्जा पॉलिसी पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेपासून ऊर्जा तयार करणे. त्याला म्हणजे त्याचा उद्देश असणार नॅशनल जिओथर्मल ऊर्जा पॉलिसीचा. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान परस्पर संरक्षण करार. जर एका देशावर शत्रूने हल्ला केला तर दुसरा देश तो हल्ला स्वतः वरचा हल्ला मानून लष्करी मदत करेल. मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना. बिहार सरकारने स्थानिक पदवीधारक युवकांसाठी योजना सुरू केली. अ, याचा उद्देश आहे मित्रांनो, कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर युवक जे शिक्षण घेत नाहीत किंवा आणि नोकरी किंवा स्वतःचे व्यवसाय करत नाहीत. 2 वर्षापर्यंत 100 रुपये महिना, सॉरी 1000 रुपये महिना जो येतो तो यांना देण्यात येणार आहे. बिहार सरकारचा बिहार सरकारची योजना आहे. 15 दिवस डिजिटल सेवा प्रभू. नमो ॲपद्वारे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत 15 दिवसीय डिजिटल सेवा पर्व सुरू करण्यात आले. याची थीम आहे सेवा ही संकल्प राष्ट्र प्रथम ही प्रेरणा. माता मृत्यू दर. पद्मचुरी केंद्रशासित प्रदेश बनला भारताचा शून्य माता मृत्यू दर वाला प्रदेश. होमबाउंड हिंदी चित्रपट. होमबाउंड हा नीरज धायवान दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निवड जी आहे तर ती ऑस्कर 2000 साठी करण्यात आलेली आहे. बुसान फिल्म फेस्टिवल 2025च्या बुसान फिल्म फेस्टिवल मध्ये हुमा कुरेशीला फेस ऑफ आशिया अवॉर्ड मिळाला. विमा सुगम पोर्टल भारत सरकारच्या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी विभागाने सर्व प्रकारचे विमा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्व प्रकारच्या विमा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी हैदराबाद येथे विमा सुगम पोर्टल सुरू करण्यात आले. पॉईंट नंबर 97 आहे. अर्शदीप सिंह इंटरनॅशनल T20 स्पर्धेत 100 विकेट घेणारे पहिले भारतीय खेळाडू बनले. कोण? अर्शदीप सिंह. TCS फेवरेट. पॉईंट नंबर 98. IIT कानपूर आणि व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटी करार. IIT कानपूर आणि व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्य वाढवण्यासाठी हा करार करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो आता 200 न्यूज जे आहेत आपल्या कव्हर झाल्या. आता पुढच्या न्यूज सुरू करतोय आपण 200 पासून पुढे. ठीक आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांनी कदंब वृक्ष मोदी यांना गिफ्ट दिला. त्याला पर फ्लॉवर वृक्ष असं म्हणलं जातं. त्यानंतर पॉईंट नंबर पुढचा पॉईंट आहे 100% सौर ऊर्जेवर चालणारे गाव. 20 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धोरडो या गावाचे उद्घाटन केले.
ते कशा अंतर्गत केले? या गावाचे उद्घाटन सौर ऊर्जा योजनेअंतर्गत केले. ते तर असं टॅपिंग मिस्टेक झाली इकडे तिकडे. MLA ऑन व्हील्स उपक्रम दिल्ली सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे. याचा उद्देश आहे MLA आणि सरकारी टीम घरी जाऊन सेवा पुरवणे व समस्या त्वरित सोडवण्यासाठी MLA ऑन व्हील्स उपक्रम जो आहे तो दिल्ली सरकारने सुरू केला. दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023 नुकताच दादासाहेब फाळके 2000 दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तर तो मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना मिळाला. नमो टॉय बँक. नमो टॉय बँक. टॉय म्हणजे काय मित्रांनो? खेळणे आपल्याला माहिती आहे. तर नमो टॉय बँक काय आहे? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजस्थान कोटा येथे नमो टॉय बँकचे उद्घाटन केले. याचा उद्देश आहे, नमो टॉय बँकचा मुख्य उद्देश म्हणजे वंचित व गरीब मुलांना खेळ उपलब्ध करून देणे. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आनंद फुलवता येईल. आशियन कॅडेट कप सॉरी आशिया देशातील तरुण युवकाची तलवारबाज स्पर्धा. ही स्पर्धा 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आली. तलवारबाज स्पर्धेत पुरुष गटात मणिपूरच्या कांगली मापारीने सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर ग्रीस सराव. भारत आणि ग्रीस देशातला पहिला सागरी सराव ग्रीसच्या भूमध्य समुद्रात पार पडला. महालेखपालांच्या राज्य वित्तीय अहवाल 2025. महालेखपालांचा राज्य वित्तीय अहवाल जो आहे तर या वित्त अहवालानुसार पहिल्या राज्य वित्तीय अहवालानुसार अरुणाचल प्रदेशावर त्याच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज आहे. तर ओडिशा राज्यावर सगळ्यात कमी कर्जाचे प्रमाण आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशची कर्ज अर्थव्यवस्था 43.42%. महाराष्ट्र राज्य कर्ज अर्थव्यवस्था 14.64%. ओडिशा राज्य कर्ज अर्थव्यवस्था 8.45%. म्हणजे सगळ्यात जास्त कर्ज कोणत्या राज्यावर आहे तर अरुणाचल प्रदेशवर आहे. सगळ्यात कमी कर्ज ओडिशा राज्यावर. भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद. भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेची बैठक ऑक्टोबर 30 व 31 रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडली. भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक निर्यातक देश आहे. पॉईंट नंबर 211. भारतीय तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त शैक्षणिक व तंत्रज्ञान परिषदेचे नवी दिल्ली मध्ये अनिल चौहान यांनी उद्घाटन केले. ट्री सर्व्हिस अकॅडमी टेक्नॉलॉजी सायमोपिझम. याची थीम आहे विवेक आणि संशोधनातून विजय. म्हणजे हे काय आहे तर तिन्ही सैन्य दलाच्या संयुक्त शैक्षणिक व तंत्रज्ञान परिषद. त्यानंतर पॉईंट नंबर 12 आहे भारत आंतरराष्ट्रीय सागरी प्राधिकरण करार. भारताने आंतरराष्ट्रीय सागरी प्राधिकरण सोबत 2 PMS म्हणजे समुद्र तळाशी सापडणारे अनेक धातू अवशेषण करार करणारा पहिला भारतीय देश ठरला असून या कराराचा कालावधी 15 वर्षाचा आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 13 आहे प्रोजेक्ट विजय. सीमा रस्ते संघटनेच्या प्रोजेक्ट विजयकने कारगिलमध्ये आपला 15वा स्थापन दिन साजरा केला. त्यानंतर पॉईंट नंबर 14 आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताची पहिली UPI प्रणाली जागतिक डिजिटल पेमेंटसाठी आदर्श मॉडेल म्हणून संबोधले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी संस्था आहे तर या संस्थेने भारताची UPI प्रणालीला जागतिक डिजिटल पेमेंटसाठी आदर्श मॉडेल म्हणून संबोधले. त्यानंतर पॉईंट नंबर 15 आहे APJ अब्दुल कलाम विज्ञान शहर. हे विज्ञान आहे, विज्ञान झालं ते. तर APJ अब्दुल कलाम विज्ञान शहर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटनातील राजेंद्र नगर येथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान शहराचे उद्घाटन केले. त्यानंतर पॉईंट नंबर 16 आहे नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर रोजी मुंबईतील इंदिरा डॉक येथे भारताच्या सर्वात मोठ्या मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन केले. त्यानंतर पॉईंट नंबर 17 आहे लिप योजना लोकल इकॉनॉमिक ऍक्सिलेटर प्रोग्राम.
कर्नाटक सरकारने 1,000 कोटींच्या लिप योजनेअंतर्गत राज्यभरातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 5 वर्षाचा कार्यक्रम सुरू केला. ब्रिंग इट होम सॉन्ग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2025च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कपसाठी अधिकृत गाणे ब्रिंग इट होम सादर केले. या गाण्याचे गायक आहेत श्रेया घोषाल. पृथ्वीच्या कक्षेत सध्या नवीन क्वासी सॅटेलाइट सापडला. याचे नाव काय ठेवण्यात आले? 2025 PN-7 अर्जुन. भारताने हे नाव ठेवले क्वासी सॅटेलाइटचे. हा लहान ग्रह सूर्याभोवती फिरतो, पण पृथ्वीच्या जवळपास समान कक्षेत असल्यामुळे तो चंद्रासारखा दिसतो. नवीन उपग्रह जो आहे तर तो पृथ्वीच्या कक्षेत सापडला, त्याचं नाव आहे क्वासी सॅटेलाइट. आणि याचेच नाव भारताने काय ठेवलं तर PN-7 अर्जुन. बेस्ट स्टेट पुरस्कार, सर्वोत्तम राज्य पुरस्कार ज्याला म्हणलं जातं तर मेरा राशन मेरा अभियान अंतर्गत आंध्र प्रदेश राज्याने सर्वोत्तम राज्य पुरस्कार जिंकला. मेक इन इंडिया 2025, मेक इन इंडियाचा 10वा वर्धापन दिन. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मेक इन इंडियाच्या उपक्रमाच्या 10व्या वर्धापनानिमित्त ₹100 नाणे जाहीर केले. समृद्ध से समृद्धी कार्यक्रम. समृद्ध से समृद्धी कार्यक्रम 20 सप्टेंबर रोजी भावनगर, गुजरात येथे पार पडला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी गुजरात किनारच्या विकासासाठी ₹3400 कोटी निधी जाहीर केला. मर्सिडीज बेन्झ हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट. मर्सिडीज बेन्झचा हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य सर्वात श्रीमंत राज्य, तर सर्वात गरीब राज्य बिहार. आदिवासी मंत्रालय आणि भारतातील संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या सहकार्याने आदी युवा फेलोशिप आणि आदी कर्मवीर सहयोग कार्यक्रम सुरू करण्यात आला. आदिवासी मंत्रालय, भारत, संयुक्त राष्ट्र. सिलाई जहाज. संरक्षण मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय INSV कुंडिनिया या प्राचीन भारतीय सिलाई जहाज प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला. संरक्षण मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय. बेंगळूर महानगरपालिका. बेंगळूर महानगरपालिका ई खाता उपक्रमाला राष्ट्रीय युवक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. युरोपने आपला पहिला एक्सासेल सुपर कॉम्प्युटर जर्मनी ज्युपिटर लॉन्च केले. विकसित भारत बिल्डॉथॉन 2025. केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 23 सप्टेंबर रोजी विकसित भारत बिल्डॉथॉन 2025चा देशव्यापी नवोन्मेष उपक्रमाचे उद्घाटन केले. 6 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करून भारताच्या राष्ट्रीय विकासात त्यांचा योगदान वाढवणे. मिथुन मन्नास BCCI चे नवीन अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. पॉईंट नंबर 30, मैत्री 2.0 कार्यक्रम. भारतीय कृषी संशोधन परिषदेने 22 सप्टेंबर रोजी मैत्री 2.0 कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम भारत आणि ब्राझील यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आला. भारताचे माजी सरन्यायाधीश YD चंद्रचूड यांनी व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स नावाचं पहिलं पुस्तक लिहिलं. बँक ऑफ बडोदाने BOB पे UPI ॲपवर ई-रुपी P2P डिजिटल गिफ्टिंग सुविधा सुरू केली. याचा उद्देश काय आहे तर ई-रुपीद्वारे लोक एकमेकांना डिजिटल गिफ्ट व्हाउचर पाठवू शकतात. त्यानंतर पॉईंट नंबर 33 आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रसाद योजनेअंतर्गत त्रिपुरामधील त्रिपुरामधील माता त्रिपुरा सुंदरी मंदिर विकास कामांचे उद्घाटन केले. पॉईंट नंबर 34 आहे. क्वांट म्युच्युअल फंडने भारतातील पहिला लॉंग शॉर्ट स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड सुरू केला असून त्याचे नाव क्युसिप इक्विटी लॉंग शॉर्ट फंड आहे. शेअर बाजारातील चढ उतारातही गुंतवणूकदारांना फायदा मिळण्यासाठी हे जे तरी सुरू करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्लीतील दत्ता फायनान्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या नॉन बँकिंग म्हणजे नॉन बँकिंग जी ही कंपनी आहे तर या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले. याचं कारण इथे दिलेलं आहे, तुम्ही नंतर रीड करून घ्या. पॉईंट नंबर 36 आहे.
अग्निकुल कॉस्मॉसने चेन्नई येथील IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये भारताचे पहिले खाजगी मोठ्या आकाराचे 3D प्रिंटिंग सुरू केले. या सुविधेमुळे रॉकेटचे अवकाशयान कर्जाचे मोठे घटक देशातच जलद व कमी खर्चात तयार होऊन भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला गती मिळणार आहे. त्यानंतर आयफा सिलेक्स 2025 स्टील महाकुंभ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये आयफा सिलेक्स स्टील महाकुंभाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारने 9 कंपन्यांसोबत करार केला. रेल्वे ऑपरेशन सेंटर. रशियातील सर्वात मोठे रेल्वे ऑपरेशन कमांड सेंटर गुजरातमधील साबरमती येथे उभारण्यात आले. पॉईंट नंबर 39 आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड आणि गायडन्स तमिळनाडू करार. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने गायडन्स तमिळनाडू सोबत करार केला. याद्वारे तमिळनाडूमध्ये नवीन ग्रीनफील्ड शिपयार्ड उभारण्यात येणार आहे. मनमित्र मॉडेल. आंध्र प्रदेश सरकारने 2025 मध्ये मनमित्र नावाचे भारतातील पहिले व्हॉट्सअप आधारित प्रशासन मॉडेल सुरू केले. हा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. मनमित्र. मनमित्र कोणी सुरू केलं तर आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलं. काय आहे तर व्हॉट्सअप आधारित प्रशासन AI मॉडेल आहे. याच्याद्वारे काय होणार आहे तर नागरिकांना 36 विभागामधून एकाच ठिकाणी 738 सरकारी सेवा मिळू शकते. द्रव्य पोर्टल. आयुष मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2025 रोजी द्रव्य पोर्टल सुरू केले. आयुर्वेद घटकांची माहिती डिजिटल स्वरूपात सुलभपणे उपलब्ध करून करण्यासाठी द्रव्य पोर्टल चित्र सुरू करण्यात आलं. कोचिन शिपयार्ड आणि SD कोरिया बिल्डिंग करार. कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि दक्षिण कोरियाच्या SD कोरिया बिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग यांनी दीर्घकालीन जहाजबांधणी सहकार्यासाठी 23 सप्टेंबर रोजी एक सामंजस्य करार केला. त्यानंतर विजा मित्रांनो, विजा काय आहे तर चीनने विजा सुरू केला. त्याचा उद्देश आहे जागतिक स्तरावरील युवा विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील व्यावसायिकांना आकर्षित करणे. माहिती आणि प्रशासन मंत्रालय वेब स्टार्टअप ॲक्सलेटरच्या माध्यमातून भारतात 7 नवीन एक्झिबिशन केंद्र सुरू केली आहेत. त्यानंतर पुढची न्यूज आहे गोल्डमॅन सचेस 10,000 महिला उपक्रम. गोल्डमॅन सचेसने IIM अहमदाबाद आणि IIM लखनौ सोबत भागीदारी करून 10,000 महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी गोल्डन सचेस उपक्रम सुरू केले. गोल्डन सचेस 10,000 महिला उपक्रम. बालविवाह मृत्यू ग्रामपंचायत. बालविवाह मुक्त ग्रामपंचायत. छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त म्हणून अ, ग्रामपंचायत घोषित केली गेली. ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात गेले. टायपिंग मिस्टेक झाली जराशी. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने भारतासाठी आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अंदाज 6.7% वाढवला. मित्रांनो जर असं टायपिंग मिस्टेक आहे याला व्यवस्थित करून घ्या तुम्ही. अँड्रॉन जहाज कोलकाता शिपयार्डने बनवले दुसऱ्या क्रमांकाचे अँटी सबमरीन वारफेअर जहाज विशाखापट्टणम नौदल सेवेसाठी सामील करण्यात आले. राष्ट्रीय मेगा शिपबिल्डिंग क्लस्टर. आंध्र प्रदेश सरकार आणि विशाखापट्टणम पोर्ट प्राधिकरण यांनी 23 सप्टेंबर रोजी नल्लोर जिल्ह्यातील दुगराजापट्टणम येथे राष्ट्रीय मेगा शिपबिल्डिंग क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला. सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी इक्विटी. पेटीएम मनी आणि जिओ ब्लॅकरॉक यांनी भारतासाठी पहिला सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी सेफ फंड लॉन्च केला. सिस्टमॅटिक ऍक्टिव्ह इक्विटी म्हणजे AI आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने सुसंगत आणि सक्रिय गुंतवणूक करून अधिक चांगला नफा मिळवणे आहे. डेंटल टेक्नॉलॉजी हब. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीमध्ये मौलाना आझाद डेंटल आझाद डेंटल इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स येथे भारतातील पहिले डेंटल टेक्नॉलॉजी इनोव्हेशन उद्घाटन केले. ट्रेंड इझी सर्व्हिसेस. बँक ऑफ इंडियाने कॅश इनवॉइस सह भागीदारी करून ट्रेड
ही सेवा सुरू केली, जी लघु व मध्यम उद्योगांना त्वरित कर्ज मिळण्यास मदत करते. एल-एन-टीने भारताच्या 5व्या पिढीच्या लढाऊ विमान कार्यक्रमात फिफ्थ जनरेशन फायटर जेट प्रोग्राम घेण्यासाठी BL सोबत भागीदारी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी गडचिरोलीला भारतातील नवीन स्टील उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मानस मांडला आहे. CP राधाकृष्णन यांनी 2025च्या लोकसभेत कोइंबतूर मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. PM मित्र पार्क, प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरेल, भारताच्या पहिल्या मित्र पार्कचे उद्घाटन मध्य प्रदेशात धार जिल्ह्यात PM मोदी यांनी केले. भारतात एकूण 7 मित्र पार्क मंजूर करण्यात आले. यात महाराष्ट्रात अमरावती येथे एक मित्र पार्क सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. अग्नि प्राईम क्षेपणास्त्र, डीआरडीओने विकसित अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी सामरिक दल कमांडच्या उपस्थितीत पार पडली. या क्षेपणास्त्राचा प्रकार काय आहे तर रेल्वे वरतून लॉन्च होणारे हे क्षेपणास्त्र, अग्नि प्राईम क्षेपणास्त्र. भारतीय बाजार नियामक संस्था सेबीने 24 सप्टेंबर रोजी कस्टोडियन नियमामध्ये सुधारणा केली, ज्यामुळे कस्टोडियन संस्थांसाठी किमान निव्वळ मालमत्ता आवश्यकता 50 75 कोटी रुपयापासून सॉरी 50 कोटीपासून ते 75 कोटी पर्यंत वाढवण्यात आली. या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे आणि गुंतवणूकदारांना हितांचे संरक्षण करणे. त्याच्यात 25 कोटीची जी तर ती वाढ करण्यात आली. इथं काय आहे मित्रांनो की 50 कोटीपासून 75 कोटींना वाढवण्यात आली. कस्टोडियन ही एक संस्था आहे जी गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मूल्यवान कागदपत्रे जसे की शेअर, बॉन्ड्स इत्यादी सुरक्षित ठेवते आणि त्यांच्याशी संबंधित सेवा पुरवते. पॉईंट नंबर 59 आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय व झेप्टो करार. केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालयाने झेप्टो सोबत एक सामंजस्य करार केला, ज्याद्वारे राष्ट्रीय करिअर सेवा नॅशनल पोर्टलवर 10,000 नोकऱ्या पोस्ट केल्या जातील. हिमांशी तोकास ही पहिली भारतीय जुडो खेळाडू आहे जिने ज्युनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं. इस्रो आणि श काय शेंडर इलेक्ट्रिक्स भागीदारी, स्पेस मिशन ऑटोमेशनसाठी इस्रो आणि शेंडर इलेक्ट्रिक्स कंपनीने भागीदारी केली. याचा उद्देश आहे अंतराळ मोहिमेत ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरणे. क्षमता निर्माण आणि मानव संसाधन विकास योजना, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग आणि आणि औद्योगिक संशोधन परिषदेने सुरू केलेल्या योजनेसाठी 2227 कोटी रुपये मंजूर केले. याचा उद्देश आहे भारतात वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य वाढवणे आणि तरुण संशोधकांना प्रोत्साहन करणे. भारत ऑस्ट्रेलिया सेंद्रिय उत्पादन करार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एक करार केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशाच्या सेंद्रिय उत्पादनांना एकमेकांच्या देशात सहज ज्यामुळे दोन्ही देशांच्या सेंद्रिय उत्पादनांना एकमेकांच्या देशात सहज विकता येईल. कोल सेलिब्रिटी रिपोर्ट 2024, कोल रिपोर्टनुसार विराट कोहली 2024 मध्ये 231 दशलक्ष ब्रँड मूल्यासह भारतातील सर्वात महागडा सेलिब्रिटी ब्रँड आहे. रॅम्प कार्यक्रम, तेलंगणा सरकार व जागतिक बँकेने रॅम्प उपक्रम सुरू केला. याचा उद्देश आहे महिलांच्या व्यवसायांना अधिक मजबूत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि जागतिक बाजारात प्रवेश देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. फ्युचर फूड फोरम परिषद, 7वे फ्युचर फूड फोरम परिषदेचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले. युनिप म्हणजे यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम व प्लॅन्टेद्वारे दिला जाणारा यंग चॅम्पियनशिप ऑफ द अर्थ अवॉर्ड जिनाल मोदी यांना न्यूयॉर्कमध्ये देण्यात आला. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप, आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन पहिल्यांदा भारतात आयोजन करण्यात आले, दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आले. 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 49वी प्रगती बैठक, पंतप्रधान मोदी यांनी 49वी प्रगती बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली, ज्यामध्ये 65,000 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा वेग वाढवण्यासाठी अर्थव्यवस्थेने तोडगा काढणे
त्याच्या उद्देशाने चर्चा करण्यात आली. प्रगतीचा फुल फॉर्म आहे प्रो ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. नदी उत्सव. तर नदी उत्सव हा नवी दिल्लीत 25 सप्टेंबर 2000. कसं झालं काय की सगळं नदी उत्सव जो आहे मित्रांनो, तर 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान नदी उत्सव दिल्ली येथे पार पडला. हा नदी उत्सवाचा उद्देश काय आहे, तर लोकांना नद्याचे पर्यावरण, संस्कृती आणि नैसर्गिक महत्त्व समजावणे हा होता. नमो बनाना AI. गुगलने आपले AI फोटो एडिटिंग टूल लॉन्च केले, ज्याचे आधी नाव ज्याचे नाव नमो बनाना हे कोडनेम होते, पण आता त्याचे नाव जे आहे तर ते जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज नावाने ओळखले जाते. प्रयास केंद्र. आयुष मंत्रालयाने प्रयास नावाचे आधुनिक मंचसंस्था पुनर्वसन केंद्र गोव्यात सुरू केले. भारताने IIT मद्रासला संयुक्त राष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र बनण्यासाठी निवडले आहे. भारताने IIT मद्रासला संयुक्त राष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र बनण्यासाठी निवडले आहे. AI आधारित यात्रेकरू नियंत्रित मंदिर. आंध्र प्रदेश राज्यातील तिरुमराईतील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यात्रेकरू नियंत्रण केंद्र सुरू करण्यात आले. जहाज निर्माण आणि जहाज दुरुस्ती. भारत सरकारने देशाच्या जहाज निर्माण आणि समृद्धी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी 69,775 कोटी रुपयांच्या 4 स्तंभाच्या धोरणाला मंजुरी दिली. व्ही ऑफिस. व्ही ऑफिस केंद्र काय आहे मित्रांनो, तर संपूर्ण प्रशासनिक कामकाज कॅशलेस ऑनलाईन पद्धतीने चालण्यासाठी मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स दिल्ली येथे व्हर्च्युअल ऑफिस सुरू करण्यात आले. सेंट्रल टिश्यू बँक. मानवी टिश्यू जसे की हाडे आणि इतर अवयव साठवणूक व्यवस्थापन वितरण केंद्र मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स दिल्ली येथे सुरू करण्यात आले. नार्को केअर. केरळ सरकारने विदेशात काम करणाऱ्या केरळवासीसाठी नोकरा केअर नावाची पहिली अशी आरोग्य व अपघाती विमा योजना सुरू केली. फुटबॉल वर्ल्ड कप 2026. फिफाने फुटबॉल फुटबॉल वर्ल्ड कपसाठी 3 शुभंकर जाहीर केले. पहिला आहे अमेरिका क्लच गरुडाचे नाव. अं, फुटबॉल वर्ल्ड कपसाठी 3 शुभंकर असणार आहे. तर हे 3 शुभंकर मध्ये अं, पहिले जे आहे तर ते अमेरिकेचा क्लच आहे. हे एक गरुडाचे नाव आहे. मॅक्सिको मॅक्सिकोने जायू मॅक्सिको जंगलातील जगवारे म्हणजे मांजर कुळातील मांजर कुळातील प्राणी जगवार. त्यानंतर कॅनडाचा मॅपल आहे, कॅनडाची मूस हरिणी. पॉईंट नंबर 80 आहे दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना. हरियाणा सरकारने महिलांसाठी दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना सुरू केली, ज्यात पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. दुगोंग संरक्षण क्षेत्र. तमिळनाडूच्या पालकबेमधील भारतातील पहिले दुर्गोंग संरक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनाकडून जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. पॉईंट नंबर 82. समृद्धी सिम्युलेशन केंद्र. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथील अमेट विद्यापीठात भारताचे पहिले समृद्धी सिम्युलेशन केंद्र सुरू झाले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जहाजावर न जाता जहाज चालवण्याचा अनुभव मिळेल. पॉईंट नंबर 83. समन्वित ॲनॉलॉजी केंद्र. आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद धारगळ गोवा येथे कर्करोगाच्या उपचारासाठी भारतात पहिले समन्वित ॲनॉलॉजी केंद्र सुरू केले. अमृत भारत एक्सप्रेस. पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा येथून अमृत भारत एक्सप्रेसचे ध्वजारोहण करून नवीन रेल्वे सेवा सुरू केली. BSNL 4G लॉन्च. झारसुगुडा ओडिशा येथून मोदींनी BSNLचा पूर्णपणे स्वदेशी तयार केलेला 4G नेटवर्क स्टॅकचे उद्घाटन केले.
आयुर्वेद आहार भारतातील अन्न सुरक्षा व मानक संस्थेने आयुर्वेद आहार नावाच्या अन्न उत्पादनासाठी विशेष आणि परवाना प्रक्रिया सुरू केली. फसाईने म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा व मानक संस्थेने या पोर्टलवर आयुर्वेद आहार नावाने नवीन बिझनेस प्रकार जो आहे तर तो सुरू केला. सबकी योजना सबका विकास अभियान पंचायती राज मंत्रालय 2 ऑक्टोबर 2025 रोजी सबकी योजना सबका विकास अभियान सुरू केले. याचा उद्देश आहे 2026-27 आर्थिक वर्षासाठी पंचायत विकास योजना तयार करण्यासाठी लोकसहभाग वाढवणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे. पॅरो वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप 2025 भारतातील ओडिशा राज्यातील 18 वर्षीय शीतल देवीने पॅरा वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये तुर्कीला हलवून गोल्ड मेडल जिंकणारी पहिली महिला बनली. पॉईंट नंबर 89 आहे कॉम्पेबल संहिता हरिणीकुमार कृषी मीडिया पुरस्कार श्री आमशी प्रसन्नकुमार यांना 2025चा होंबल संहिता हरिणीकुमार ॲल्युमिनी कृषी मीडिया पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार कर्नाटक कृषी विद्यापीठ बंगळूर या ठिकाणी देण्यात आला. पॉईंट नंबर 90 आहे एक पेड माँ के नाम कोळसा मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2025 रोजी इंद्रप्रस्थ पार्क सराय खान दिल्ली येथे एक पेड माँ के नाम उपक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. सप्टेंबरमधील काही नवीन रामसर स्थळे तर सप्टेंबरमध्ये बिहार राज्यातील 2 ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा जो तो मिळाला. त्याच्यामध्ये गोकुळ जलाशय बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आहे. त्यानंतर उदयपूर तलाव बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात आहे. सोदार प्रणाली CSIR आणि प्रगत साहित्य आणि प्रक्रिया संशोधन संस्थाने सोदार प्रणाली बनवली. या प्रणालीचे उद्घाटन दिल्लीतील मौसम भवन येथे करण्यात आले. सोदार प्रणालीचं फुल फॉर्म आहे सोनिक डिटेन्शन अँड ट्रँकिंग ध्वनी शोध व प्रयास प्रणाली. ही प्रणाली वातावरणातील वाऱ्याचा वेग, दिशा आणि वाऱ्यांच्या उंचीनुसार होणारा बदल मोजण्यासाठी वापरली जाते. जस्ट राईट्स राईट्स फॉर चिल्ड्रन अहवाल जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अहवालानुसार भारतातील बालविवाहात घट झाली. त्याच्यामध्ये मुलीमधील बालविवाहात 69% घट झाली तर मुलामधील बालविवाहात 72% घट झाली. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 नवी दिल्ली येथे झालेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 50 मीटर रायफल स्पर्धेत भारताची अनुष्का ठोकूर हिने आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले. पॉईंट नंबर 95 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन केंद्र सरकारने PM ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत 72,300 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन स्थापनेसाठी मंजुरी दिली. पॉईंट नंबर 96 स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेशातील थंड वाळवंट असलेला स्पित व्हॅली प्रदेश युनेस्कोच्या जागतिक बायोस्फिअर रिझर्व नेटवर्क यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. बॅलन डी ओर पुरस्कार 69वा बॅलन डी ओर पुरस्कार सोहळा पॅरिस फ्रान्स येथे पार पडला. याच्यात पुरुष विजेता ओस्मान डेम्बेले, महिला विजेता एताना बोनमाती. पॉईंट नंबर 98 कतार भारतीय UPI प्रणाली स्वीकारणारा 8वा देश ठरला. पॉईंट नंबर 99 नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये बोत्सवाना, नामिबिया व केनिया देशातून 8 ते 10 चित्ते भारताला आणले जाणार. त्यासाठी भारतात नवीन 2 स्थळे तयार करण्यात आली. त्याच्यात पहिलं स्थळ आहे मध्य प्रदेशमध्ये नवरादेही वन्यजीव अभयारण्य. दुसरं स्थळ आहे बन्नी गौताळ प्रदेश गुजरातमध्ये. असे आपले 300 पॉईंट क्लिअर झाले. आता हे 301 पासून भारताचे अटर्नी जनरल महान्यायवादी R. व्यंकटरमणी यांच्या कार्यकाळात 2 वर्षाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉमिस टू चिल्ड्रन मोहीम युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड व ICCने
मिळून प्रॉमिस टू चिल्ड्रन मोहीम सुरू केली. ही मोहीम ICC वर्ल्ड कप 2025 दरम्यान सुरू करण्यात आली. याचा उद्देश आहे सर्व मुलांना समान संधी, शिक्षण, आरोग्य व बाल हक्काचे संरक्षण देणे. जागतिक सी फूड काँग्रेस 2026. भारतात प्रथमच वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन चेन्नईत करणार आहे. हे आयोजन 9 ते 11 फेब्रुवारी 2026 आणि हा कार्यक्रम टिकाऊ समृद्धी, आहार, गुणवत्ता व उद्योग विकास यावर लक्ष केंद्रित करतो. पॉईंट नंबर 4 आहे उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव. 25 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत पटना बिहार येथे आयोजित करण्यात आला होता. हा आशियातील सर्वात मोठा सर्वसमावेशक साहित्य महोत्सव मानला जातो. उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव. पर्यावरणीय लेखांकन जंगल व हवाल 2025 नुसार भारताच्या जंगल क्षेत्रात 22.7% वाढ झाली असून एकूण क्षेत्र 7.14 लाख चौरस किलोमीटर झाले. आणि वाढ किती आहे तर 17,444 चौरस किलोमीटर. पॉईंट नंबर 6 आहे बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार. 26 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई येथे बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार पार पडला. या वर्षीचा पुरस्कार DRDO संस्थेला मिळाला. या पुरस्कारात सिक्कीम राज्याने राज्य प्रयोजक म्हणून सहभाग घेतला. त्यानंतर पॉईंट नंबर 7 आहे आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल. PM मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्रासाठी हे पुस्तक लिहिले. मोदींनी त्यांच्या जीवन प्रवासाला हर मन की बात असे संबोधले. या पुस्तकाचे प्रकाशन रूपा पब्लिकेशनद्वारे 7 ऑक्टोबर 2025 रोजी केलं जाईल. आशिया कप 2025 दुबईमध्ये झालेल्या भारत वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये भारत विजयी ठरला म्हणून BCCIने भारताला 21 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले. मुकी ही कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील जन्मलेली भारतातील पहिली स्थानिक चित्ता आहे. 29 सप्टेंबर 2025 रोजी 30 महिन्यांची 915 दिवसांची होऊन प्रौढ झाली, ज्यामुळे प्रोजेक्ट चित्ताच्या यशाची ही एक महत्त्वाची पायरी गाठली आहे. स्वच्छ शहर जोडी. स्वच्छ शहर जोडी. गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नागरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ शहर जोडी उपक्रम सुरू केला. नवी मुंबईने महाराष्ट्रातील 5 शहरासोबत स्वच्छ शहर जोडी उपक्रमांतर्गत सहकार्य सुरू केले आहे. या शहरामध्ये लोणार, कागे, मलकापूर, जिंतूर, कन्नड यांचा समावेश आहे. उद्देश काय आहे याचा तर 100 दिवसीय कालावधीत शहरी स्वच्छता सुधारणे आहे. पॉईंट नंबर 11 शिरीष चंद्र मुर्मू यांची RBIचे डिप्टी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पॉईंट नंबर 12 SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे आयोजन कोलंबो शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेत भारत विजयी ठरला. भारताचे हे 7वे विजेतेपद आहे. तर मित्रांनो सप्टेंबर 2025च्या 312 पॉईंट्स जे तर आपण बघितले. तर या PDF साठी मित्रांनो तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला जी PDF जी तर ती मी अवेलेबल करून देईल. आणि मित्रांनो आपण पुढील महिन्यापासून विकली चालू घडामोडी पण घेणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक्यू.